आज मुंबई येथे माननीय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि महसूलचे अप्पर सचिव माननीय खारगे साहेब, मुद्रांक महानिरीक्षक माननीय बिनवडे साहेब आणि अन्य सर्व अधिकारी आणि व्हर्च्युअल सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आणि सर्व त्यातले अधिकारी, शेतकऱ्यांचे नेते माननीय संदीपबाबा गिड्डे, त्यांचे सर्व सहकारी अशी एक बैठक मंत्रालयामध्ये पार पडली। बैठकीचा मुख्य विषय असा होता की मागच्या 20 वर्षांमध्ये पवनचक्कीच्या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्याकडून काही क्षुल्लक दरामध्ये हजारो एकर जमिनी खरेदी केल्या आणि त्यामध्ये प्रोजेक्ट उभा केला। काही जमिनीमध्ये आजही प्रोजेक्ट उभा नाही, परंतु आता 15-20 वर्षाच्या नंतर मूळ शेतकऱ्यांच्या जमिनी या मूळ शेतकऱ्यालाच परत मिळाल्या पाहिजेत असा कायदा असताना किंवा ज्या जमिनीमध्ये प्रोजेक्ट उभा केलेला आहे त्या जमिनी शेतकरी सोडून दुसऱ्यांना विकता येत नसताना सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये विशेषतः कवटेमंकाळ तालुका, जत तालुका, भवानीपूर तालुका आणि अन्य ठिकाणी तासगाव असेल, शिराळ असेल अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दलालांच्या माध्यमातून या जमिनीची विक्री होते। आणि म्हणून आज राज्याचे महसूल मंत्री महोदय यांनी सक्त सूचना जिल्हाधिकारी सांगली यांना दिलेल्या आहेत की शेतकऱ्यांना आवाहन करून 3 दिवस सलग शेतकऱ्यांना माहिती देऊन शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत त्या माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि त्यांचे सर्व प्रांताधिकारी असतील, तहसीलदार असतील त्या तालुक्याचे, तर यांनी समजून घ्यायच्या, त्यांचा एक पूर्ण अहवाल तयार करायचा आणि तो माननीय महसूल मंत्री साहेब यांच्याकडे पाठवायचा अशा सूचना दिलेल्या आहेत। आज नवीन कुठल्याही खरेदी होऊ नयेत म्हणून सर्व जे गट नंबर आहेत ते गट नंबर लॉक केलेले आहेत, म्हणजे आजपासून पुढे कोणत्याही जमिनीचा खरेदी व्यवहार होणार नाही। ज्या जमिनींचा खरेदी व्यवहार होणार आहे त्या जमिनी परत शेतकऱ्याला द्याव्यात अशा पद्धतीची मागणी आजच्या बैठकीमध्ये आज आम्ही महसूल मंत्री महोदय यांच्याकडे केलेली आहे। माननीय महसूल मंत्री महोदय यांनी अत्यंत कडक भाषेमध्ये या सर्व सूचना दिलेल्या आहेत। कुठल्याही गरीब शेतकऱ्याची जमीन ही दुसऱ्या कोणालाही दलालाच्या मार्फत विकता येणार नाही। जर ती जमीन द्यायची असेल तर ती परत शेतकऱ्याला दिली पाहिजे अशा पद्धतीच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत। काही लोकांनी ज्यांनी खरेदी जमीन घेतली त्यांनी 6 कोटी जमिनीचं व्हॅल्युएशन असताना 40 कोटी रुपये व्हॅल्युएशन दाखवून सरकारची 40 लाख रुपये 6 कोटीच्या ऐवजी 40 लाख रुपये जमिनीचं व्हॅल्युएशन दाखवून सरकारची सुद्धा फसवणूक केलेली आहे। तर या सगळ्या गोष्टीचं पूर्णपणे माहिती घेऊन त्याचा रिपोर्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। काही लोक मयत आहेत, मयत लोकांच्या जागी दुसरी लोक उभा करून त्या जमिनी विकलेल्या आहेत किंवा कुलमुक्तिहार पत्र अनेक कंपन्यांनी त्यांच्या सहकारी लोकांच्या नावावरती घेतलेले आहेत आणि कुलमुक्तिहार पत्रावरून दुसरं कुलमुक्तिहार पत्र करता येणार नाही असा नियम असताना सुद्धा अशा पद्धतीचे काही व्यवहार होत आहेत। तर आज अत्यंत महत्वाची बैठक ही महसूल मंत्री महोदयांच्या सोबत झालेली आहे। तर सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आम्ही नम्रतेचं आवाहन करतो की ज्यांनी पवनचक्क्या कंपनींना जमीन विकलेली आहे आणि त्यांना तर जमीन परत पाहिजे, कंपन्या दुसऱ्या लोकांना दलालाच्या मार्फत ती जमीन विकते, तर त्या जमिनी दुसऱ्याला विकता येणार नाहीत। असे जे कोणी बाधित शेतकरी आहेत त्यांनी एकतर आमच्याशी संपर्क करा, नसेल तर माननीय जिल्हाधिकारी महोदय उद्या परवा तारीख आपल्याला देणार आहे त्या तारखेला जाऊन आपले गट नंबर, आपली माहिती आपण माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे द्यावी अशी विनंती आपल्या माध्यमातून करण्यात येत आहे।